Very good morning. Great morning team. आज आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. आपल्यासोबत आता आपले डिअर आणि नियर 18 डिस्ट्रीब्युटर्स आहेत. तर आजचा टॉपिक आहे आपल्याला जबरदस्त आणि त्यावरतीच आज आपण बोलण्यासाठी इकडे कनेक्ट झालोय. ओके, चलो. माझे रिक्वेस्ट असेल जे आपले डिस्ट्रीब्युटर आहेत आता कनेक्टेड आहेत, सो प्रत्येकाने आपला कॅमेरा जर ऑन केला तर जास्त बेटर आहे. इन्क्लुडिंग मी, माझा कॅमेरा ऑन होईल. ओके, डन. चलो, तुमचाही कॅमेरा ऑन केला तर जास्त बेटर आणि सुंदर सेशन होईल. ओके, वैशाली मॅडम, नुरुद्दीन सर आणि नितीन भंडारी सर, तुमचे आभार. पहिली गोष्ट तुमचा कॅमेरा ऑन आहे. ओके, चलो. फास्ट मध्ये मला माझा आवाज ज्यांना पोहोचतोय त्यांनी आपला कॅमेरा ऑन करा. आपण सेशनला सुरुवात करतोय आणि तुमच्या समोर तुमची डायरी आणि पेन जर असेल तर खूप जास्त बेटर होईल, कारण त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे. आणि आज जे काही डिलिव्हरी होणार आहे, जे तुम्हाला डिलिव्हरी किंवा तुम्हाला जे काही नॉलेज देण्याचा प्रयत्न असणार आहे, हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. ओके, कोण कोण रेडी आहे पटकन चॅट बॉक्स में टाका. कोण कोण रेडी आहे आताच्या नॉलेजेबल सेशन साठी? 21 आता डिस्ट्रीब्युटर्स आहेत आपले कनेक्टेड. 21 डिस्ट्रीब्युटर्स. माझं रिक्वेस्ट आहे की जर तुमच्याकडे आता काही काम असेल तर तो एक 15-20 मिनिटासाठी, 20 मिनिटासाठी तरी आपण थोडासा फोकस आणि तुमची डायरी पेन समोर घेऊन बसलेला तर जास्त बेटर तुम्हाला नॉलेज मला देता येईल. किंवा ह्या गोष्टीचं जे काही आपण आता सुरुवात केलेली आहे आपल्या बिझनेसला, तर बिझनेसमध्ये सगळ्यांना ग्रोथ पाहिजे. आपण अशा इंडस्ट्रीमध्ये कनेक्टेड आहोत जी इंडस्ट्री आज ह्या जगातली नंबर 1 इंडस्ट्री आहे, ती म्हणजे सेल्स. आणि सेल्स करत असताना खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं, कारण सेल्स वरती आपला बिझनेस डिपेंड करतो आणि बिझनेस वरती आपलं इन्कमही डिपेंड करतं. येस ऑर नो? त्यामुळे सेल्स इम्पॉर्टंट आहे आणि सेल्स कुठल्याही बाबतीत जर आपण विचार करायला गेलो तर सेल्स आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला करावाच लागतो. आणि तरीही आता साधी सिंपल गोष्ट आहे, 21 लीडर्स आहेत. माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. माझी रिक्वेस्ट इन्क्लुडिंग सगळ्या लोकांसाठी आहे की तुमचा कॅमेरा जर ऑन झाला तर ह्या बिझनेसला घेऊन तुमचा जो सिरियसनेस आहे हा क्लिअर होईल. ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये काय करायचंय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. ओके, इन्क्लुडिंग मी 7 लोकांचे कॅमेरा ऑन आहेत. रिक्वेस्ट आहे, कारण जोपर्यंत आपण आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीमध्ये आपण जोपर्यंत आपण डिसिप्लिन मध्ये म्हणजे शिस्तीत राहत नाही, तोपर्यंत आपला बिझनेस आपल्याला कुठल्याही नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकत नाही आपण. ओके, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी पहिलं समजून घ्यावं लागेल की आपल्यासाठी हे प्रोफेशन किती इम्पॉर्टंट आहे. कारण आपण आज विचार करा, एखाद्या नोकरीमध्ये, एखाद्या व्यवसायामध्ये आपण ज्यावेळी काम करतो, आपला स्वतःचाही व्यवसाय असतो, तिथेही आपल्याला खूप डिसिप्लिन आणि शिस्त पाळावी लागते. यासाठी का त्यातून मिळणारा जो काही प्रॉफिट आहे ह्याच्यावरती आपलं लक्ष असतं. नोकरीमध्ये जर गेलात तर नोकरीमध्ये तुम्हाला बायोमेट्रिक्स मशीन्स आता ऑलमोस्ट सगळीकडे आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला वेळेच्या आधी तिथे बटन दाबावंच लागते किंवा आपला अंगठा किंवा बोट टेकवावं लागतं. मग जर आपण आपल्या जिथे 15,000, 20,000, 30,000, 50,000च्या नोकरीमध्ये एवढं मोठं डिसिप्लिन पाळतो, तर आपण आपल्या ह्या बिझनेसमध्ये महिन्याला 4.5 लाख रुपये मिळू शकतायत. या बिझनेसमध्ये आपण अजूनही डिसिप्लिन का नाही पाळत? क्वेश्चन लक्षात घ्या. आणि मला तुम्हाला लिटरली सांगतो, ज्या गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे, जर तुम्हाला खरंच तुमच्या बिझनेसमध्ये मोठी ग्रोथ पाहिजे ना, तर मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कदाचित त्यातल्या काही गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, जर तुमच्या नोटबुकमध्ये जर तुम्ही नोट डाउन केल्या, तर अगदी तुम्हाला मी खात्रीशीर सांगेल का खूप सारा बिझनेस तुम्हाला ग्रोथ करायला इथे संधी मिळणार आहे.
कारण डोळे झाकून बिझनेस करणारी लोक पुढे जाऊन 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये एखाद्या विहिरीमध्ये पडणार आहेत, एखाद्या अपघाताचे शिकार होणार आहेत. लक्षात घ्या. कारण डोळे झाकून कोणी माणूस जास्त दूरवर चालू शकत नाही. जिथपर्यंत अंदाज येतो तिथपर्यंत चालणार. आता अंदाज आपल्याला आपल्या प्रोडक्टच्या बाबतीत आहे. ओके. अंदाज आपल्याला आपल्या प्रोडक्टच्या बाबतीत आहे, पण पुढे काय होणार आहे ह्याच्याबद्दल कुठलाही अंदाज आपल्याला आता नाही. आणि आपल्याला हा जर बिझनेस एका नेक्स्ट लेव्हलला आणि आपल्याला फ्युचर ब्राईट करणारा जर करायचा असेल, तर मात्र आपल्याला ह्या बिझनेसमध्ये एज्युकेशन शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. डन. तर अजेंडा क्लिअर आहे की आज सेल्स प्रोफेशन आहे. सेल्सवरती आपण खूप साऱ्या गोष्टी चर्चा करणार आहोत. एकदा लास्ट तुमचा मी रिप्लाय घेईल की तुम्ही खरंच ऐकण्यासाठी तयार आहात का? 7 लोकांचा सिरियसनेस मला ऍक्च्युअली वाटतोय की 24 लोकांमध्ये 7 लोक मला पूर्णपणे ऐकतात. ओके. 24 आणि आता 25 झालेत. आता या 25 लोकांमध्ये 7 लोकांचे कॅमेरा ऑन आहेत, याचा अर्थ 18 लोकांचे कॅमेरा ऑफ आहेत. मी असं म्हणणार नाही की तुम्ही सिरियस नाही ना, पण एक रिक्वेस्ट असते तुमच्यासाठी की हा बिझनेस तुम्हाला सुद्धा करायचा आहे, तर तुम्हाला एका नेक्स्ट लेवलला घेऊन जायचंय. तर या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. ओके. चलो. पहिले तर गोष्ट तुमचं स्वागत आहे आजच्या झूम सेशनमध्ये. नेक्स्ट आपण आता सुरुवात करूयात आपल्या ह्या आजच्या सेल्स प्रोफेशनसाठी आणि ह्यासाठी सगळ्यात मोठा असतो माइंडसेट ऑफ द डायरेक्ट सेलर. तुम्ही जर हा बिझनेस करताय तर तुमचा माइंडसेट ह्या बिझनेसला घेऊन नक्की काय आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे. एखादा शेतकरी असेल तर शेतकऱ्याला सुद्धा त्याचा माइंडसेट करावा लागतो का पुढे जाऊन त्याला ह्या येणाऱ्या सीझनमध्ये म्हणजे पुढच्या 3 महिन्यामध्ये कोणतं पीक घ्यायचंय, कोणतं वातावरण त्याला पोषक आहे आणि ह्यानुसारच तो पेरणी करतो. येस ऑर नो? मग मला सांगा, समर्थ सक्सेस लाईफमध्ये पण तुम्ही पेरणी करताय, पण सीझन बघत नाही, त्याचं बियाणं बघत नाही, त्याची वातावरणाचा असर काय होणार आहे ह्या गोष्टी बघत नाही आणि त्याच्यामुळे गंमत अशी होते का आपण अंधाधुंदपणे बिझनेस करायला जातो. पहिला 1-2 महिन्यामध्ये बिझनेस होतो, तिसऱ्या चौथ्यामध्ये बिझनेस आपला ड्रॉप होतो. होतो की नाही होत? कारण आपल्याला आयडिया नसते पुढे काय होणार आहे. तर ही आयडिया आपल्याला येण्यासाठीच हे माइंडसेट अत्यंत महत्वाचं आहे. आणि माइंडसेटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की तुम्ही हा बिझनेस केलाय कशासाठी जॉइन? म्हणजे जॉइन करण्याचं रिझन तुमचं काय आहे, ह्याच्यावरती तुमचा बिझनेस डिपेंड करतो, जाणार कुठल्या लेव्हलला. येते लक्षात? तर नेक्स्ट लेव्हलला जाण्यासाठी किंवा तुमचा बिझनेस पुढे घेऊन जाण्यासाठी तुमचा माइंडसेट पहिला क्लिअर करा, हे तुमच्या डायरीवरती लिहा. अजिबात असं करू नका, की कुठलाही तुमचा एकदम कुठलाही असा विचारच नाहीये पुढे काय करायचंय आणि तुम्ही बेफिक्रपणे ते जर गोष्ट करत असाल, तर त्याचे रिझल्टही बेफिक्रीपणेच येणार. त्यामुळे हा बिझनेस करण्यामागचा रिझन तुमच्या समोर क्लिअर पाहिजे. तेव्हा कुठे तुम्ही समोरच्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकताय. हा बिझनेस कसा वाढवायचा याच्या संदर्भात तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी करू शकताय. ओके. तर बघा तुमच्या स्क्रीनवरती माझी स्क्रीन तुम्हाला ऑलमोस्ट शेअर होतीये. ओके. तर शिफ्ट फ्रॉम पुशिंग प्रोडक्ट्स टू सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स. लक्षात घ्या. शिफ्ट फ्रॉम पुशिंग प्रोडक्ट्स म्हणजे आपण ज्यावेळी एखाद्या कस्टमरकडे जातो, त्यावेळी कधी-कधी असं होतं, की आपण एखाद्या कस्टमरला बळजबरीने प्रॉडक्ट देण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या. बळजबरीने तुम्ही 10 ठिकाणी जर गेलात आणि 10 ठिकाणी जर तुम्ही बळजबरीने प्रॉडक्ट जर सेल करताय, तर त्याच्यातले कदाचित 2 प्रॉडक्ट, 3 प्रॉडक्ट, 4 प्रॉडक्ट सेल करण्यामध्ये तुम्ही सक्सेस व्हाल. ज्यावेळी तुम्ही पुश करून म्हणजे तुम्ही फोर्सफुली बिझनेस करताय, फोर्सफुली म्हणजे प्रॉडक्ट सेल करताय. पण खरी स्ट्रॅटेजी ही आहे, जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम जर तुम्ही समजून घेतला आणि जर त्याला राइट सोल्युशन दिलं, तर 10 पैकी तुम्ही 7 ते 8 लोकांना प्रॉडक्ट सेल करणार. ॲग्री करताय ही गोष्ट? कोणी-कोणी ही गोष्ट समजून घेतली म्हणजे ज्या लोकांनी अ, याचा एक्सपिरियन्स केलाय, की जर समोरच्याचा प्रॉब्लेम समजून घेतला आणि जर त्याला राइट सोल्युशन दिलं, तर तुम्हाला प्रॉडक्ट पुश करण्याची गरज नाही पडत. प्रॉडक्ट ऑटोमॅटिक सेल होतं. असं कोण-कोण आहे? आय टाइप करा चला म्हणजे मला त्यातून क्लिअर होईल, की आय टाइप. येस. वैशाली मॅडमचा क्लिअर आहे, की जर आपण पुश करण्यापेक्षा म्हणजे फोर्स करून विकण्यापेक्षा प्रॉब्लेमचं सोल्युशन येस, अर्चना मॅडमचा पण एक रिप्लाय येतो त्याच्यामध्ये, की आपल्याला हे खूप जास्त महत्वाचं आहे. थँक यू नितीन सर. बघा, ज्यांना प्रॉडक्ट सेल करताना प्रॉब्लेम येतो, म्हणजे सेल होत नाही, अशा लोकांनी एक टिप्स लक्षात ठेवा, की एखाद्या व्यक्तीला प्रॉडक्ट पुश करण्यापेक्षा, फोर्स करण्यापेक्षा त्याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण दिलं, तर 100% आपला सेल क्लोज होणार. म्हणजे जिथे 10 प्रेझेंटेशनमध्ये तुमचे 2-3 प्रॉडक्ट सेल होतात, हा रेशिओ तुम्हाला 7 ते 8 प्रॉडक्ट वरती घेऊन जाता येईल. कधी? ज्यावेळी तुम्ही त्याला राइट सोल्युशन द्याल. डन? करणार यापुढे? चलो नेक्स्ट. द व्हॅल्यू ऑफ पर्सन, इंटिग्रिटी अँड प्रॉडक्ट बिलीफ. प्रॉडक्ट बद्दल त्या व्यक्तीला महत्व समजून सांगा, त्याचा विश्वास तयार करा.
आणि आपण विश्वास द्यायला कमी पडतो म्हणून आपलं प्रोडक्ट सेल कमी होतो. लक्षात घ्या. लोकांच्या मागच्या एका सेशनमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलं होतं, की लोकांच्या मनामध्ये शंका असतात, की प्रोडक्ट घेऊ की नको? प्रोडक्ट बद्दल जर शंका नसेल, तर घेणाऱ्या व्यक्तीकडून पण शंका असते. डाऊट असतात. आणि हे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला बिलीफ त्याचा हेतू आहे किंवा त्याचा जो विश्वास आहे, हे आपल्याला स्ट्रॉंग करावा लागेल आणि तो विश्वास त्याला ऑन द स्पॉट द्यावा लागेल. त्यामुळे माइंडसेट तुमचा क्लिअर, त्याच्यानंतर पुशिंग प्रोडक्ट्स नकोय आपल्याला आता. यापुढे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचे, समोरच्याचा अडचण दूर करायचे. ओके, डन. नेक्स्ट, डीप प्रोडक्ट नॉलेज. आता ज्यांच्याकडे प्रोडक्टचं डीप नॉलेज नाही, अशा लोकांनी चॅट बॉक्समध्ये आय टाईप करा. ज्यांच्याकडे प्रोडक्टचं डीप नॉलेज, डीप म्हणजे इन डिटेल आपण असं म्हणूयात, संपूर्ण माहिती एखाद्या व्यक्तीकडे नाही, असं कोण कोण आहे? असं कोणी असेल तर चॅट बॉक्समध्ये आय टाईप करा. मला हे समजून घ्यायचं की कोणाकडे. येस, नितीन भंडारी सरांकडे अजून डीप नॉलेज नाहीये. ग्रेट. नुरुद्दीन सर आहेत. अजून कोण आहे? वैशाली मॅडम आहेत. अजून कोण कोण आहे की ज्यांना डीप नॉलेज नाहीये? जर तुम्ही एखाद्या प्रोडक्ट, आता बघा आपल्याकडे हजारो प्रोडक्ट नाहीयेत, 50 प्रोडक्ट नाहीयेत, 100 प्रोडक्ट नाहीयेत. काही कंपनीजमध्ये, डायरेक्ट सेलिंगच्या काही कंपन्यांमध्ये 400-500 प्रोडक्टची रेंज आहे. किती? 400-500 प्रोडक्ट्स आहेत. अगदी गुड मॉर्निंग पासून तर गुड नाईट पर्यंत. मला सांगा ती लोक बिझनेस कसा करतात? आपल्याकडे इनमीन आपल्याला कमीत कमी फक्त 4 ते 5 प्रोडक्ट वरती फोकस करायचं. कोणते प्रोडक्ट्स? जे आपले हायलाइट प्रोडक्ट्स आहेत, हॉट सेलिंग प्रोडक्ट्स आहेत. सक्सेस ऑर्थो प्रोडक्ट आहे, विटामॅक्स आहे, सेवन वंडर आहे, डायबा केअर आहे, महामृत ज्यूस आहे, राईट, आपलं पाइल्स केअर आहे, वेल हर्ट आहे. ह्या इनमीन 5 ते 6 प्रोडक्ट वरती जर आपण इन डिटेल जर अभ्यास केला, तर तुम्हाला मार्केटमध्ये कुठलेही चॅलेंज येणार नाही. येतं लक्षात? म्हणजे जर तुम्ही एखाद्याला सोल्युशन देताय, तर प्रोडक्ट आपलं नक्की काय काम करेल हे आपल्याला त्याला समजून सांगता आलं पाहिजे. डन. त्यामुळे डीप प्रोडक्ट नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कोर फीचर्स वर्सेस कस्टमर बेनिफिट्स. बघा, ही एक लाईन महत्वाची आहे, तुमच्या समोर लिहून ठेवा. कोर फीचर्स म्हणजे जर आपलं सक्सेस ऑर्थोचे जर 10 महत्वाचे फायदे आहेत, हे त्याला समजावून सांगता आले पाहिजेत. आणि ते समजावून सांगताना त्याला त्याचा काय फायदा होणार हे पण समजलं पाहिजे. फक्त त्याला आपल्या प्रोडक्टची माहिती देऊन फायदा नाहीये. त्या प्रोडक्टमुळे त्याला काय फायदा होऊ शकतो हे पण समजावणं त्याला गरजेचं आहे. डन. त्यामुळे कस्टमर बेनिफिट्स आपल्या याच्यावरती सगळा मेन फॅक्टर आहे, क्लोजिंग आहे. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन अँड प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशन. बघा, फ्रिक्वेंटली म्हणजे तुम्हाला मध्ये मध्ये त्याला काही प्रश्न विचारायचे जे तुम्हाला क्लोजिंग पर्यंत घेऊन जातील. डन. म्हणजे त्याचं कुठलं मेडिसिन चालू आहे का, त्याला कधीपासून आजार आहे, त्याच्यावरती त्याने आता कोणकोणते उपचार घेतलेत, आता सध्या कोणती सिच्युएशन, म्हणजे त्याचे कोणते मेडिसिन चालू आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल की त्याला समजून घ्यायला सोपं जाईल आणि समजून घेतलं की तुम्हाला तो सेल करायला सोपं जातं. ओके, डन. चलो नेक्स्ट, आयडेंटिफाईंग अँड क्वालिफाईंग प्रॉस्पेक्ट. म्हणजे तुम्हाला कस्टमर सुद्धा ओळखता यायला पाहिजे. आणि बऱ्याचदा आपण काय करतो, आता एक दोन एक्सपिरियन्स असे होते, मी तुम्हाला सांगतो. एखाद्या घरामध्ये आपण एखाद्या प्रोडक्ट प्रेझेंटेशनला गेलो आणि समोरच्या व्यक्तीशी डायरेक्ट बोलायला सुरुवात करतो आणि 15 मिनिटं झाल्यानंतर समजते की पेशंट तो नाहीये, दुसरा आहे. मग 15 मिनिटं आपण केलं काय? सगळी माहिती त्याकडून घेतो आणि त्याला जेव्हा आपण म्हणतो की मग तुम्ही आतापासून आजपासून चालू करा, तो मग सांगतो पेशंट की अहो मला त्रास नाही, माझ्या आईला त्रास, मला त्रास नाही, माझ्या वडिलांना त्रास. मग आपण 15 मिनिटं त्याला आयडेंटिफाय केलं का? नाही केलं. तर 15 मिनिटं आपले वेस्टेज जातात. फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल की कस्टमर नक्की कोण आहे, कसा आहे, आणि त्याला व्यवस्थित क्वालिफाय करून मग आपल्या बिझनेसमध्ये घ्यावं लागेल किंवा आपलं प्रोडक्ट समजावं लागेल. बिल्डिंग अ वॉर्म वर्सेस कोल्ड कॉन्टॅक्ट. आता हे आमच्याकडे, म्हणजे मी हे वाक्य ऍक्च्युली लास्ट 15 वर्षापासून युज करतो. म्हणजे युज करावं लागतात. तुम्हाला हे पहिल्यांदा ऐकण्यात आलं असेल. कोल्ड इन्क्वायरीज असतात आपल्याकडे, कोल्ड कॉलिंग असतं. आपण कोल्ड कॉलिंग म्हणजे रॅन्डमली कोणाला आपल्या लिस्ट आपल्याकडे असते, त्या लिस्टवरती आपण कॉल करतो की सध्या काय चाललंय, कसं चाललंय, आणि काही आजार आहेत का, काही दुखणे आहेत का घरामध्ये. हे कोल्ड कॉलिंग झालं. आता हे कोल्ड कॉलिंग आपल्याला वॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं. म्हणजे आजार आहेत पण मी तुम्हाला सांगतो इथपर्यंत घेऊन जाणं, म्हणजे ते कोल्ड वर्सेस वॉर्म आहे. येतं लक्षात? म्हणजे आपल्याला थंड एखाद्या व्यक्तीपासून त्याला कोमट पर्यंत घेऊन जायचंय, हे त्याचा साधा सरळ अर्थ आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, आपली कोल्ड इन्क्वायरीची लिस्ट जी आहे, जे तुमच्याकडे रॉ लिस्ट असते, ह्याला वॉर्म मध्ये घ्यावं लागेल. आणि वॉर्म नंतर अजून एक कॅटेगरी येते हॉट, की तुम्ही उद्या या मला प्रोडक्ट द्या, तुम्ही परवा या मला प्रोडक्ट द्या, मी पैसे पाठवतो 2 दिवसाने, तुम्ही मला प्रोडक्ट पाठवून द्या. ही हॉट इन्क्वायरी झाली. कोल्ड वर्सेस वॉर्म आणि वॉर्म वर्सेस
हॉट असते. हा रेशो तुम्ही लक्षात घ्या. तुमच्याकडे भरपूर सारे नंबर आहेत, तुमच्या नंबर मोबाईलमध्ये सेव्ह केलेले आहेत, पण हे आपल्याला काय करावं लागेल, शिफ्ट करावं लागतील कोल्ड वरून वॉर्म पर्यंत, किमान ऍटलिस्ट वॉर्म पर्यंत. आणि क्वालिफाय किंवा आयडेंटिफाय करताना लक्षात घ्या, तुम्ही खूप सारी माहिती शेअर करता, पण त्या व्यक्तीचं बजेट लक्षात घ्या. बोलता बोलता मी तुम्हाला फ्रिक्वेंटली क्वेश्चन जे मगाशी सांगितलं, फ्रिक्वेंटली क्वेश्चन असे समजले पाहिजेत की त्याचं बजेट काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. अथॉरिटी म्हणजे त्याच्याकडे खिशात पैसे आहेत का, किंवा त्याच्यासाठी प्रोडक्ट घेणारा व्यक्ती कोण हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. हे तर लक्षात, म्हणजे तुमची एनर्जी, तुमचा टाइम हा वायाला नाही गेला पाहिजे. नीड, त्याला गरज काय, किती प्रोडक्टची गरज आहे, कोणत्या प्रोडक्टची गरज आहे, आणि त्याला टाइम लाईन, ज्याला म्हणतात बँट क्रायटेरिया. बँट म्हणजे हे BANT, हा जो तुम्हाला सांगितले बजेट अथॉरिटी, नीड आणि टाइम लाईन, हे बँट क्रायटेरिया जो आहे हा तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे टाइमलाईन, जर त्याने आता प्रोडक्ट घेतलं तर काय फायदा होणार, आणि त्याने जो 1 महिना 2 महिने जर प्रोडक्ट घेतलं तर त्याला काय तोटा होणार, हे त्याला समजावता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमचा क्लायंट क्लोज करता आला पाहिजे. दॅट्स इट. हे त्याच्या मागचं मेन रिझन आहे. समजतंय तुम्हाला मी काय बोलतोय? चॅट बॉक्स मध्ये टाका कोण कोण आहेत. जे मी तुम्हाला सांगतो आयडेंटिफाय, म्हणजे तुम्हाला कस्टमर समजून घ्यायचा असेल ना, तर काही प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. कस्टमरला समजून घ्यायला शिकलं पाहिजे. त्याच्या प्रश्नांमधून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी कळायला पाहिजेत. आणि हे इथंच मी तुम्हाला सांगितलं की बजेट, अथॉरिटी, नीड, त्याच्यानंतर त्याला टाइमलाईन, म्हणजे त्याला हे पण सांगता आलं पाहिजे. ओके, चलो जायचं नेक्स्ट. द अप्रोच अँड रॅपो बिल्डिंग. द अप्रोच म्हणजे त्याला आपल्या बिझनेसमध्ये कसं ओढायचं, एक आपल्या प्रोडक्टसाठी कसं तयार करायचं, अप्रोच कसं करायचं. ओके, हे एक गोष्ट आहे. आणि रॅपो बिल्डिंग म्हणजे त्याच्याशी रिलेशन कसं बिल्ड करायचं. रॅपो बिल्डिंग म्हणजे तुम्ही तुमचा व्यवहार कसा करायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याला आपल्याकडे अट्रॅक्ट, म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो की कोल्ड वरून तुम्ही वॉर्म मध्ये घेतलं, म्हणजे त्याला तयार केलं, त्याला आयडेंटिफाय केलं की तो ही कॅटेगरी आहे, हा व्यक्ती आहे, हा कदाचित ह्या महिन्यात नाही पण पुढच्या महिन्यात मात्र आपला कस्टमर बनू शकतो, हे तुम्ही त्याला तयार केलं. आणि ह्या 1 महिन्यामध्ये त्याला हळूहळू आपल्या सेमिनारमध्ये, आपल्या आरोग्य शिबिरमध्ये, किंवा आपण जे काही ग्रुप मिटिंग करतो, या ग्रुप मिटिंगमध्ये त्याला अप्रोच करणं आणि त्याला त्याच्यासोबत रिलेशन बिल्ड करणं हे जास्त गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला आज बिझनेस नाही देणार, पण ह्या रॅपो बिल्डिंगमुळे तुम्हाला तो पुढच्या आठवड्यात, 1 महिन्यात, 2 महिन्यामध्ये पण बिझनेस देऊ शकतो. आणि हे रॅपो बिल्डिंगचा मोठा प्रोग्राम होतो, म्हणजे त्याचं एज्युकेशन खूप मोठं आहे. ऍक्च्युली तुम्हाला हे समजावणं आता योग्य नाहीये. ते एखाद्या चांगल्या ट्रेनरच्या माध्यमातून तुम्हाला समजेलच की रॅपो बिल्डिंग काय प्रकार असतो. जसं एखाद्या लहान बाळ जसं जन्म घेतं, 6 महिन्याचं झाल्यानंतर ते रांगायला लागतं, 1 वर्ष झाल्यानंतर ते किमान गुडघ्यावरती चालायला लागतं, किंवा आपण जे म्हणतो दुसऱ्या तिसऱ्या वर्षानंतर त्याला समजतं की आई कोण, वडील कोण, आजोबा कोण, आजी कोण, दीदी, दादा, हे सगळे गोष्ट. हा जो प्रकार होतो ना 6 महिन्यानंतर, हा 6 महिन्यानंतरचा हा रॅपो बिल्डिंगचा बिझनेस असतो. लक्षात घ्या, रॅपो बिल्डिंग मध्ये जर तुम्ही अशा भरपूर साऱ्या केसेस पाहिल्या असतील की एखाद्या बाळाचा जन्म झालाय, आई एक्सपायर झाली, आणि आता त्याला आई पण नाही, वडील पण नाही, किंवा आई वडील नाहीयेत, तर त्याला जे लहानपणापासून जे सांभाळतात, म्हणजे एखाद्या आपण म्हणतो ना अनाथालयामध्ये ते बाळ वाढतं, तर त्याला जो शिकवतो, जो लहानपणापासून त्याच्या नजरेसमोर राहतो, त्याच्यासोबत त्याचा रॅपो बिल्ड होतो. त्याला माहित नाही, त्याला कळत नाही त्याचे आई वडील हेच आहेत का दुसरे आहेत. येतं लक्षात? रॅपो बिल्डिंग लक्षात घ्या. आणि हे आपल्याला जमलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या क्लायंट सोबत बोलताय, तर त्याशी तुम्ही कनेक्ट झाले पाहिजे. हा त्याचा मराठी शब्द आहे. आणि बरेचसे लोक कनेक्ट होत नाहीत. बरेचसे लोक मग आपला हेतू समजून घेत. फक्त आपला हेतू काय, साध्य काय करायचं आपल्याला, की गेलो म्हणजे आपल्याला प्रोडक्ट सेल झालं पाहिजे. तर हा सेल्सचा रेशो नाहीये. तुम्ही ज्यावेळी जाणार त्यावेळी बिना प्रोडक्टचे सुद्धा, बिना कंपनीचे सुद्धा त्यासोबत कनेक्ट झाले पाहिजे. हे तर लक्षात, त्याची एक 5 मिनिटाची चर्चा तुम्हाला करता आली पाहिजे. तेव्हा कुठे आपला बिझनेस इथे होणार. मेकिंग अ पॉवरफुल फर्स्ट इम्प्रेशन विदिन 30 सेकंड्स, हीच लाईन मी तुम्हाला सांगितली. तुम्हाला बिझनेस महत्वाचा नाही, पहिलं तुम्हाला ज्याशी एखाद्याशी इंटरॅक्शन करताय, तुम्ही अप्रोच होताय ना, तर त्यावेळी तुम्हाला प्रोडक्ट, बिझनेस काही महत्वाचं नाही. तुमचं इम्प्रेशन काय पडतं पहिल्या 30 सेकंदामध्ये, तुम्ही त्याला कनेक्ट कसं करता, त्याच्यावरती इम्प्रेशन काय पडते, हा माणूस माझ्याकडे काय साठी आलाय, हे त्याला जाणवलं पाहिजे पहिली गोष्ट. आणि त्याला आपण आपलंसं केलं पाहिजे पहिल्या 30 सेकंदामध्ये. तुम्ही हे करून बघा, तुमच्या लक्षात येईल का हा रेशो तुम्हाला क्लोज करायला खूप सोपा जातो. येते लक्षात? एक एक्झाम्पल, आता भवानी पेठ पुण्यामधला आमचा एक कस्टमर आम्ही परवा केला. येते लक्षात? तर हा जो पेशंट होता, किंवा पेशंटच होता आमच्यासाठी, आम्ही गेलो
आमची डील ऑलरेडी वैशाली मॅडम आणि प्रशांत सरांच्या माध्यमातून ती क्लोज झाली होती. तरी पण आम्ही काय केलं, आम्ही त्या कस्टमरला भेटायला गेलो. आम्ही भेटलो, त्या व्यक्तीला भेटल्यानंतर जे आम्ही कनेक्टिव्हिटीमध्ये त्याला कनेक्ट केलं, 10 दिवसात 15 दिवसाची प्रोडक्टची ऑर्डर होती. आम्ही त्यांना पूर्ण प्रोडक्टचा सेट देऊन आलो. हे कशामुळे झालं, तर कनेक्टिव्हिटी महत्वाची असते. जस्ट अ मिनिट. ओके. त्याशी बोलल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात. लोक आपल्याला कनेक्ट करतात. याला म्हणतात रॅपो बिल्डिंग. येतं लक्षात? मग इथे तुम्हाला तुमचं इम्प्रेशन काय टाकायचंय ह्याच्यावरती खूप महत्वाच्या गोष्टी ठरतात. ऍक्टिव्ह लिस्निंग टेक्निक्स अँड ओपन एंडेड क्वेश्चनिंग. आता याचा अर्थ जर तुम्हाला समजवायचा म्हटलं तर ऍक्टिव्ह लिस्निंग टेक्निक्स म्हणजे एखाद्याकडे गेल्यानंतर फक्त तुम्हीच बोलायला पाहिजे असं मुळात करू नका. आणि बऱ्याचशा लोकांना सवय लागली असते, एकदा गेलो जाऊन बसलो का जे पट्टा चालू होतो का समोरच्याला नक्की काय पाहिजे काही घेणं नाही. आपली ट्रेन जी चालू होते ना नॉनस्टॉप कुठल्या नाही एखाद्या स्टेशनला जाऊन ज्यावेळी धडकणार त्याच वेळी थांबणार. मग कळणार की आपला टाइमही गेला, आपलं नुकसान पण झालं आणि आपला कस्टमर पण आपल्या समोर पण नाहीये. असं पण होतं कधी कधी. येतं लक्षात? जो कस्टमर असतो त्याला पकडणं म्हणजे थोडक्यात त्याला त्याच्या गोष्टी ऐकून घेणं. आपल्याला त्या ऐकायच्याच गोष्टी. ज्यावेळी ते आपण ऐकून घेऊ, समजून घेऊ, त्याच्यानंतर आपल्याला समजेल की त्याला काय प्रश्न विचारायचे, ज्याला म्हणतो आपण ओपन एंडेड क्वेश्चन. म्हणजे त्याच्या दुभत्या नसीवरती हात ठेवता आला पाहिजे आपल्याला. ओके. दुभती नस त्याची पकडता आली पाहिजे. त्याचं कुठं दुखणं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. हे तुमच्या रॅपो बिल्डिंग आणि अप्रोच मध्ये क्लिअर झालं पाहिजे. समजतंय तुम्हाला? इथपर्यंत समजलं का? चॅट बॉक्स मध्ये टाका पटकन. चला नेक्स्ट जाऊ आपण. डिलिव्हरिंग द प्रेझेंटेशन. ज्यावेळी तुमचा अप्रोच क्लिअर झाला, तुमचा हेतू क्लिअर झाला, त्याच्यानंतर कस्टमर तुमचा झाला म्हणजे जिथे रॅपो बिल्डिंग झाला, तुमचं तुम्ही कनेक्ट झालात, कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून तुम्ही एकमेकांना कनेक्ट झालात, त्यावेळी तुम्ही प्रेझेंटेशनला सुरुवात करू शकता. मेन तुमचा ओपन एंडेड क्वेश्चन मी आधी सांगितलं आधीच्या स्लाइडमध्ये. त्या प्रश्नांमधून तुम्ही हळूहळू तुमच्या प्रेझेंटेशन कडे जायचं. डायरेक्ट प्रेझेंटेशन केलं तर चुकणार. डायरेक्ट प्रेझेंटेशन मध्ये तुमचा हेतू क्लिअर नाही होणार. हेतू तुमचा हाच दिसेल की हे फक्त मला प्रोडक्ट विकायला आलेत. ज्यावेळी पहिल्या 2, 3, 4, 5 मिनिटांमध्ये तुम्ही ओपन एंडेड क्वेश्चन केले, त्याचं ऐकून घेतलं, समजून घेतलं, कनेक्ट केलं आणि हळूहळू तुम्ही एवढं शार्प बनायचं की तुम्हाला समोरच्याला हळूहळू प्रश्न विचारून आपल्या मेन हेतूपर्यंत जायचं की आपल्याला सेल्स पाहिजे. तो सेल्स कसा क्लोज करायचा, तर इथे तुम्ही हळूहळू त्या प्रश्नांमधून त्याला उत्तर द्यायचे शिकायचं आणि त्या प्रश्नांमधूनच तुम्हाला त्याला कनेक्ट करता यायला पाहिजे आणि ते प्रेझेंटेशन तुमचं झालं पाहिजे. त्याला कळालं पण नाही पाहिजे की तुम्ही त्याला त्याच्या तुमच्या हेतूपर्यंत त्याला कधी घेऊन गेलात. थोडं जड जाते का तुम्हाला हे समजून घ्यायला? का सोपं आहे? जे मी तुम्हाला सांगतोय हे समजून घ्यायला जड जातंय का सोपं वाटतंय? कसं वाटतंय? ईझी आहे की हार्ड आहे? थोडी प्रोफेशनल भाषा नाहीये ऍक्च्युअली ही. याच्यापेक्षा खूप प्रोफेशनल. मी तर तुम्हाला समजेल ह्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतोय यासाठी, की आपली भाषा आपल्याला समजते, आपल्या लोकांना समजते. ठीक आहे. पण तरी हे शब्द तुमच्यासाठी महत्वाचे नवीन असतील कदाचित, की डिलिव्हरिंग द प्रेझेंटेशन. आता बोलता-बोलता तुम्हाला तुमचा हेतू क्लिअर करून द्यायचा. म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट सेल करायचं आहे ना, तर ते बोलता-बोलता तुम्हाला जमलं पाहिजे. डन? त्याच्यामधलं महत्वाची गोष्ट काय, की स्टोरी टेलिंग फ्रेमवर्क्स टेलर टू द बायर्स इमोशन्स. बघा लक्षात घ्या, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीचा आजारावरती त्याच्याच सारख्या आजाराच्या व्यक्तीचं उदाहरण जर आपण त्याला दिलं, म्हणजे त्याला म्हणतात स्टोरी टेलिंग. आपल्या घरातलं असू शकते किंवा ते दुसऱ्याचं पण असू शकते. तुम्ही समोरच्याला क्लोज करताना, त्याच्याशी बोलताना त्याला एखाद्या व्यक्तीचं उदाहरण द्या. हे खूप जास्त इम्प्रेसिव्ह आणि त्याला क्लोज करण्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला स्टोरी म्हणण्यापेक्षा आपल्याला काही खोटी स्टोरी नाही सांगायची. आपल्याला काय रिअल स्टोरी आहे. आपल्याकडे भरपूर सारे एक्झाम्पल आहेत. ह्याच्यापैकी एक स्टोरी त्याला रिलेट होणारी स्टोरी त्याला आपल्याला प्रमोट करायची किंवा सांगायची. त्यावेळी तो माणूस आपल्या त्या एका क्लायंटला कनेक्ट करतो आणि कनेक्ट केल्यानंतर मग तो काय होतो? आपल्याला क्लोज होतो. मग त्याला समजतं. म्हणजे स्टोरी टेलिंगमध्ये तुम्ही स्वतःहून पण सांगू शकताय आणि बोलता-बोलता एखादा मोबाईल घ्यायचा पटकन व्हिडिओ सर्च करायचा किंवा त्याला रिलेट होणारा व्हिडिओ तो प्ले करायचा. 2-3 मिनिटाचे आपले व्हिडिओ असतात. एखादा व्हिडिओ फक्त त्याला रिलेट होईल, तो व्हिडिओ त्याला दाखवायचा. हे पण एक प्रकारचं स्टोरी टेलिंग आहे. म्हणजे त्याचे इमोशन्स त्याच्याशी कनेक्ट होतात, की "अरे हां, ह्या मावशींना असा त्रास होतो, मग मला पण त्रास आहे. यांना फरक पडला तर मला पण फरक पडेल." हे त्याला कनेक्ट होतं. त्याचे इमोशन्स कनेक्ट होतात, राइट? त्यामुळे स्टोरी टेलिंग पाहिजे. अलाइनिंग प्रॉडक्ट युटिलिटी डायरेक्टली विथ कस्टमर्स पेन पॉइंट. तुमच्या म्हणजे आपल्या प्रॉडक्टला
कस्टमरच्या आजाराशी तुम्हाला डायरेक्टली कनेक्ट करता आलं पाहिजे ज्यावेळी तुम्ही स्टोरी सांगता. कधी? स्टोरी सांगता म्हणजे त्या एखाद्या म्हातारीचं उदाहरण या म्हातारीला कनेक्ट करताना आपल्या प्रॉडक्टमध्ये कसं दुवा करणार म्हणजे कसं जोडणार आहे हे त्याला कळालं पाहिजे. तो कनेक्टच झाला पाहिजे प्रॉडक्टला पण आणि आपल्याला पण. हे जेव्हा तुम्ही करणार त्यावेळी तुमचा प्रॉडक्ट सेल होणार. डन? ओके. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय आपलं प्रेझेंटेशन हे असं असलं पाहिजे. याच्यामध्ये आता मी तुम्हाला बिझनेस प्लॅन बद्दल काहीच नाही सांगत. मी तुम्हाला सेल्स बद्दल सांगतोय, की प्रॉडक्ट कसे सेल करायचे आणि याच्यावरती आपल्याला अलाइन म्हणजे एका सरळ रेषेमध्ये झालं पाहिजे. लक्षात घ्या. अलाइन प्रॉडक्ट युटिलिटी म्हणजे त्याचे वापर डायरेक्टली विथ कस्टमर पेन पॉइंट. कस्टमरच्या दुखण्याशी आपलं प्रॉडक्ट लाईन अप झालं पाहिजे. एका सरळ रेषेत आलं पाहिजे. तेव्हा ते होणार, काय होणार? समोरचा कस्टमर आपला कनेक्ट होणार. डन? त्यामुळे इथे इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, की आपल्याला ही गोष्ट करावी लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ओव्हरकमिंग ऑब्जेक्शन्स. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की ऑब्जेक्शन पण येतात. ऑब्जेक्शन कोणत्या प्रकारचे असतात? तर हे पण आपण एकदा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे समोरच्या व्यक्तीशी जेव्हा बोलतो आपण, त्यावेळी त्यावेळी आपण काय करू शकतो? आपल्याला हे समजलं पाहिजे. लक्षात घ्या, की त्याचे ऑब्जेक्शन कोणकोणत्या प्रकारचे आहेत. म्हणजे आपल्याला एखादा व्यक्ती म्हणतो, की मला पैसे नाहीयेत माझ्याकडे. मग हे तुम्हाला मी आधीच सांगितलं, की डिसिजन मेकर तो आहे का? येतं लक्षात? तो डिसिजन मेकर आहे का? त्याच्याकडे पैसे किती आहेत? त्याचं बजेट किती आहे? तिथे तुमचा टाईम ठरणार आहे त्याला क्लोजिंग कुठं करायचं तुम्हाला. मग ऑब्जेक्शन हँडलिंगमध्ये तर आता हा एक फॉर्मॅट ॲक्चुअली लक्षात घ्या. द फेल्ड, फाउंड आणि टेक्निक्स. आय अंडरस्टँड हाऊ यू फील. अदर्स फेल्ट दिस वे अँड हिअर इज व्हॉट दे फाउंड. जे तुम्ही फील करताय आता, ते मी समजू शकतो. हे तुम्हाला कनेक्ट करता आलं पाहिजे. तुमच्याकडे पैसे नाही हे मी समजू शकतो. तुमचे आता सध्याचे उपचार चालू आहेत हे पण मी समजू शकतो. पण हे तुम्हाला किती दिवस अजून तुम्ही समजून घेणार आहात स्वतःला? जसं तुम्हाला वाटतंय, की माझ्याकडे आता प्रॉडक्ट घेण्यासाठी पैसे नाही. पण ज्या लोकांनी अरेंज करून प्रॉडक्ट घेतलं, आज ते लोकं तुमच्या किंवा आमच्यासारखे आज मार्केटमध्ये फिरतायत. येतं लक्षात? म्हणजे ज्या लोकांना इतर लोकांना सुद्धा ते कनेक्ट करता आलं पाहिजे आणि ज्यावेळी फेल्ट आणि फाउंड म्हणजे त्याचा आजार आपल्यालाही फील झाला पाहिजे, की "अरे, मावशी तुम्ही इतके दिवस सहन कसं करताय?" बघा तुमच्यासारखंच एका मावशीने आम्ही दिलं होतं 6 महिन्यापूर्वी. आता त्या मावशी एकदम सरळ चालायला लागल्या. हे कनेक्ट होतं त्या लोकांना. आणि हे ज्यावेळी तुम्ही सांगायला शिकाल ना, बोलायला शिकाल ना, तुम्ही कनेक्ट व्हा ना. एखादी मावशी म्हणजे एखाद्या क्लायंटकडे गेले, ती तुमची मावशीसारखीच असणार आहे. ती तुमच्या आजीसारखी असणार आहे, तुमच्या आईसारखी असणार आहे, सासूबाईंसारखी असणार आहे. तुम्ही बोला डायरेक्टली ह्या गोष्टी. तुम्ही फील करा त्याचा आजार, त्याचं पेन हे आपण फील केलं पाहिजे. त्याच्यानंतर फेल्ड म्हणजे त्याला समजून सांगितलं पाहिजे आणि आपल्याला समजले पाहिजे, की आता हे कसं करायचं. आणि हे जे लोकं हे शिकतात ना, हे टेक्निक शिकतात ना, ती लोकं सेल्समध्ये मास्टर बनतात. कनेक्शन्स खूप महत्वाचे आहेत. ओके? समजलं? क्लोजिंग द सेल. ज्यावेळी तुम्ही हे सगळे ऑब्जेक्शन क्लिअर कराल, तुम्ही सेल क्लोज करणार. राइट? अझम्प्टिव्ह क्लोजेस अँड अल्टरनेटिव्ह चॉईस मेथड्स. आता हे तुम्हाला नंतर समजावतो. पण हे आधीचे सगळे टेक्निक जर तुम्ही वापरले, तर तुमचा सेल 100% क्लोज होणार. 100% क्लोज होणार. जरी तुमचा सेल क्लोज नाही झाला, जर तुम्ही 10 पैकी 7 ते 8 लोकांना प्रॉडक्ट सेल केलं. बघा हे टेक्निक वापरले ना तुम्ही 100% तुमचा रेशिओ चेंज होणार. आतापर्यंत जर 10 लोकांच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही 2, 3, 4 लोकांना प्रॉडक्ट सेल करताय, तर हा रेशो तुमचा डबल होणार. आता हे सगळं टेक्निक वापरून. तुम्ही एक्सपिरियन्स करून बघा पुढच्या 4 दिवसामध्ये. जे मी तुम्हाला टेक्निक सांगितले. आणि जे राहतात, जे दुसरा, तिसरा किंवा 8वा, 9वा, 10वा हा जो काही पेशंट राहतो, जो घेत नाही, त्याला एक गोष्ट करायची, अल्टरनेटिव्ह द्यायचं. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? की त्याला अजून काहीतरी ऑप्शन द्यायचे, की तुम्ही ऑर्थो नाही घेऊ शकत, तुम्ही महाअमृत ज्यूस घ्या. बघा 10 दिवसामध्ये कसा फरक पडतो. आणि नंतर तुम्ही ऑर्थोचा विचार करा. येतं लक्षात? जर एखाद्या व्यक्तीला पाईल्स केअर प्रॉडक्ट पाहिजे आणि पाईल्स केअर तो आत्ता घेत नाही. त्याला गरज आहे, पण त्याला आता पेमेंट नाहीये त्याकडे आणि पाईल्स केअर हे असं प्रॉडक्ट आहे आपण त्याला लूजमध्ये देऊ शकत नाही. हे तर क्लिअर आहे की नाही? लूजमध्ये आपल्याला फोडून नाही देता येणार. मग त्याला त्याच्याकडे ₹2000 आहेत. तुम्ही त्याला ₹1800 ची महाअमृत ज्यूस देऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला असं समजून चालायचं, की कुठेही जा, तुम्हाला प्रॉडक्ट सेल करूनच यायचंय आणि जो व्यक्ती घेणार नाही त्याला काय करायचं अल्टरनेटिव्ह द्यायचं, की चॉईस द्यायचा चॉईस. ठीक आहे ना, तुम्हाला हे नाही घेता येत तर तुम्ही हे घ्या. पण वापरा पुढचे 10 दिवस आणि नंतर रिझल्ट घेऊन आम्हाला सांगा. म्हणजे ह्या प्रकारचं तुम्ही क्लोजिंग करू शकताय आणि क्लोजिंग हे करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची लागते किंवा महत्त्वाचं लागतं तो म्हणजे कॉन्फिडन्स. आणि लोकं सगळं प्रेझेंटेशन परफेक्ट देतात.
समजून सगळं सांगतात, प्रोडक्ट पार उलट पालट करून पार खाऊन पिऊन दाखवतात, पण पैसे मागायला लाजतात, घाबरतात. हे सोडू नका. पैसे मागण्यासाठी तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे. आणि कॉन्फिडन्स कधी येणार? तुमच्या पहिल्या शब्दापासून, तुमच्या पहिल्या इम्प्रेशन पासून ज्यावेळी तुम्ही सुरुवात करणार, त्यावेळी तुम्ही कॉन्फिडेंटली पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये, अर्ध्या तासामध्ये तुम्ही तोच टेम्पो जर ठेवला, म्हणजे तुमचा बोलण्याचा टोन, विश्वास, नॉलेज, प्रेझेंटेशन हे जर तुम्ही परफेक्ट ठेवलं, तर तुम्ही क्लोजिंगला सुद्धा पैसे मागायला घाबरणार नाही. येते लक्षात? कारण एन पर्पज काय आहे? पैसे मागण्यासाठी, म्हणजे क्लोजिंगसाठी आपण एवढी सगळी प्रोसेस करतोय. लक्षात घ्या. तुम्हाला डायरेक्टली क्लोज होत नाही ना, तुम्हाला ही प्रोसेस करून तिथपर्यंत क्लोजिंगचा रेशो वाढवायचा आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय, की एखादा व्यक्ती जर आता ह्या आठवड्यामध्ये किंवा मागच्या आठवड्यामध्ये जर त्यांनी 10 प्रोडक्टचा सेल केला असेल, तर हे टेक्निक वारून त्याचा डबल सेल झाला पाहिजे. लक्षात आलं? हे सांगण्यामागचं तात्पर्य किंवा उद्देश काय आहे, की तुमचा सेल डबल झाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की जर मागच्या आठवड्यामध्ये जर तुम्ही 10,000चा पेआउट काढला, तर ह्या आठवड्यामध्ये किती काढायचं आपल्याला? 20,000चा पेआउट काढायचा. डबल करायचा. सेल डबल म्हणजे काय झालं, की आपला धंदा डबल. धंदा डबल म्हणजे इन्कम डबल. आणि हे जेव्हा करायचे ना आपल्याला, त्याच वेळी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वापरल्यानंतर आपला धंदा डबल गॅरंटेड होणार. मी तुम्हाला हे फक्त माझ्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या. हे ऍक्च्युली खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत. आणि हे प्रॅक्टिकल पॉइंट आहेत. मी तुम्हाला वेगळं असं पुस्तक किंवा हे घेऊन असं सांगत नाही. हे वापरल्याशिवाय सेल्स क्लोज होतच नाही. तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये जा, तुम्हाला हे वापरावंच लागेल आणि हे वापरल्यानंतरच तुम्हाला यातून सेल होणार आहे. येते लक्षात? आणि एक लास्ट पॉइंट असतो धंदा वाढवण्याचा, रेफरल्स अँड फॉलोअप. बरीचशी लोक धंदा म्हणजे सेल क्लोज करून आले, पण डायरेक्ट 15 दिवसाने, 1 महिन्याने डायरेक्टली कॉल करतात. नो. सगळ्यात मोठा बिझनेस तुम्हाला कुठे माहितीये? रेफरल आणि फॉलोअप मध्ये. फॉलोअप जो माणूस घ्यायला परफेक्ट झाला, धंदा 200-300 पटीने वाढणार. रेफरल जो माणूस मागायला तयार झाला, कारण फॉलोअप झाला ना का तुमचे रेफरन्स यायला सुरुवात होते. बघा, फॉलोअप मध्ये तुमची कनेक्टिव्हिटी, विश्वास वाढतो, कस्टमर बेस वाढतो, आणि एकदा विश्वास वाढला की तुमच्या रेफरन्सेस वाढायला सुरुवात होते. हे लास्ट पॉइंट आहे तुमच्यासाठी. फॉलोअप वरती सगळा सेल डिपेंड करतो. सगळा बिझनेस डेव्हलप ह्या फॉलोअप वरती करतो. त्यामुळे फॉलोअप आपला 100% झाला पाहिजे. डन? आलं लक्षात तुम्हाला? ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला डिलिव्हर करण्याचा किंवा तुमचा आपला धंदा डबल करण्यासाठीच्या ह्या सगळ्या टेक्निक आहेत. कारण हे सगळं वापरून झालंय किंवा वापरतो आम्ही, त्याच्याच दृष्टिकोनातून हे तुमच्या समोर प्रेझेंटेशन आहे. हे यासाठी की तुम्ही स्ट्रगल करताय मार्केटमध्ये, जे लोक स्ट्रगल करताय, जे लोक 10 लोकांपैकी 2 लोकांना, 3 लोकांना प्रोडक्ट सेल, काही लोक असे पण आहेत की 10 ला सांगतात आणि एकच सेल करतात. पण काही लोक असे पण 10 पैकी 5 लोकांना सेल करतात. कारण का? तर शिकले बोलायला. बोलणं, कम्युनिकेशन याच्यामध्ये मी टाकलं नाही की सेल्समध्ये खूप मोठं मोठं टूल आहे की तुम्हाला इफेक्टिव्हली बोलता यायला पाहिजे. येते लक्षात? त्यामुळे हे वन वे कम्युनिकेशन पेक्षा आता मला एक 2-3 लोकांचे फक्त ओपिनियन ऐकायचे. आपल्याकडे 3 मिनिटं शेवटचे. 3 मिनिटाचं मला ओपिनियन पाहिजे किंवा फीडबॅक पाहिजे, की ह्या आत्ताच्या मागच्या 30 मिनिटाच्या सेशनमध्ये तुम्हाला असा कोणता पॉइंट आवडला, जो पॉइंट वापरून तुम्ही पुढच्या हप्त्याचा किंवा ह्या हप्त्याचा सेल डबल कराल. असं मला 3च लोक पाहिजेत. 3 लोकांपैकी जो माईक अनम्यूट करेल तो फर्स्ट असेल. चला बोला. कोणी असेल तर डायरेक्टली बोलू शकताय तुम्ही. फास्टमध्ये लास्ट 3 मिनिटं आहेत आपल्याकडे. 3 मिनिटांमध्ये 3 लोक बोलतील. ओके, मी असं समजू का 3 मिनिटांमध्ये किंवा 30 मिनिटांमध्ये मागच्या 30 लोकांना काहीच समजलं नाही? हरकत नाही. जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा. ज्यांना हे पॉइंट समजलेत, ज्यांना जो जो पॉइंट आवडलाय. अच्छा, माईक अनम्यूट होत नाही. डन. थांबा एकच मिनिट. हा, माझ्याकडे अनम्यूट करा सर तुमच्याकडे. जाधव सर. थांबा. गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग. बोला सर. आजच्या याच्यामध्ये ना एक पॉईंट, म्हणजे सगळेच मुद्दे चांगले आहेत. पैकी ना कस्टमर संगतीची भावनिक बोलायचं ना. समजा आज इतके दिवस तुम्ही ते वेदना कसे सहन करू शकत होते, कसं हा. झालं, ही जी पद्धत आहे ना, ही अतिशय छान होती. येस. त्याच्यानंतर रिलेशनशिप जे सांगितलं ना, तो हा. सुद्धा मुद्दा अतिशय छान आहे. येस. थँक्यू सर. जाधव सर, थँक्यू. धन्यवाद सर. येस. अजून कोणी आहे? लास्ट फायदे तोटे समजून सांगले पाहिजे प्रोडक्टचे. ओके, डन. चला तुमचा गुड मॉर्निंग सर.
यस, गुड मॉर्निंग मॅडम. हा, तर याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं की बाबा त्यांना आपल्याला पायल्स केअर द्यायचं किंवा अदर कोणतं जे मेडिसिन द्यायचं असेल, तर त्यांच्याकडे किती पेमेंट आहे किंवा किती कॅश आहे त्याच्यानुसार आपण त्यांना ते प्रोडक्ट दिलं पाहिजे. की बाबा नाही, करेक्ट. त्यांना पायल्स केअर ते आपण देऊ शकत नाही फोडून. मग अल्टरनेटिव्ह त्यांना आपण द्यायला पाहिजे, अमृत ज्यूस दिलं अल्टरनेटिव्ह तर, ऑप्शन द्यायला हा, पाहिजे. अमृत करेक्ट. ज्यूस दिला, हा, तरी चालेल, कारण त्यांनी पण रिझल्ट येतो हे आपल्याला माहिती आहे. मग त्यांना जर ते 15 दिवसात तो रिझल्ट आला बाबा ऍसिडिटीचा वगैरे त्रास कमी झाला, तर ते आपोआपच आपल्याला औषधाला आपल्याला घ्यायला तयार होणार आहेत. करेक्ट. 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 चलो, थँक्यू सो मच मॅम. चलो, आता ज्यांना ज्यांना ज्या गोष्टी समजल्यात, ऍक्च्युली आता मी कारण आपला टाइम एंड होतोय, ज्यांना ज्यांना जे समजलं, तुम्ही ग्रुप, आपण सगळे लोक एकमेकांच्या ग्रुपला आहोत, कुठे ना कुठेतरी आपण व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्टेड आहेत. पण जे तुम्हाला समजलं, तुमचा जो फीडबॅक आहे, जे तुम्हाला आवडले आजच्या पॉईंटमध्ये, आजच्या सेशनमध्ये, हे नक्कीच तुम्ही आपल्या ग्रुपला शेअर करा. यासाठी शेअर करा की तुम्हाला जे समजले ते तुम्हाला रिवाइज होईल, ज्यांनी ऐकलं नाही त्यांना ते रिवाइज होईल किंवा त्यांना वाचण्यात येईल आणि त्यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. ओके. तर माझ्याकडून ज्या काही आपल्या बिझनेस ग्रोथसाठी ज्या ज्या गोष्टी आता सांगता आल्यात, नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. व्हॉट्सअप ग्रुपला तुमचं जे काही फीडबॅक आहे नक्कीच त्याचं वेलकम असेल आणि तुम्हाला बिझनेससाठी, बिझनेस वाढवण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय SLM, जय SLM. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट टीम. थँक्यू सो मच.